रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळा तालुक्यात कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, आत्मा आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाश्वत शेती विकासाला चालना. पन्हाळा तालुक्यातून शाश्वत शेती, नैसर्गिक शेती आणि महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण यांना चालना देण्यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या हस्ते पाणी फाउंडेशन कार्यक्रमाचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम पंचायत समिती सभागृह पन्हाळा येथे तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मंडळ कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्रीधर गावडे आदींच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव नाळे यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून माती परीक्षण, बीज प्रक्रिया, नैसर्गिक शेती, रासायनिक खतांचा कमी वापर तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक उपक्रमामुळे शेतकरी विविध कृषी उपाययोजना प्रभावीपणे राबवत असून त्याचा थेट फायदा उत्पादन वाढीस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना गटशेती, जमिनीचे आरोग्य, शाश्वत शेती आणि नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला. विषमुक्त शेतीमुळे शेतकरी कुटुंबांना सुरक्षित व पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास पन्हाळा तालुक्यातील पाणी फाउंडेशन गटाचे निमंत्रक सदस्य, उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक, कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षक तसेच आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून पूनम केकरे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.